दिवसांनी शेतकऱ्याला सांगा हं, की आज आहे 17 ऑगस्ट 2025. हं, 17, 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत पाऊस राहणार, म्हणजे 20 पर्यंत राहणार आहे. हं, 21 तारखेला काय होणार आहे? मग सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, सांगली जिल्हा, हं. नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या भागामध्ये काय होईल? अकोला, अमरावती, बुलढाणा हं. या पट्ट्यामध्ये ना 21 तारखेला सूर्यदर्शन होईल. हो. आणि काही काही ठिकाणी काय होईल मग 22 तारखेला होईल. मग 22 तारखेला कुठं होईल? मग संभाजीनगर जिल्हा, तुमचा अहिल्यानगर, हं, त्याच्यानंतर संगमनेर, इकडं जळगाव जिल्हा, हं. जालना जिल्हा, तिकडे 22 ला होईल. मग हो, 23 ला मग मग संपूर्ण राज्यभर होईल. मग हो. एक सांगा, हं. अं, तसं तर पाऊस 21 लाच उघडणार आहे, पोळ्याला सूर्यदर्शन राहणार आहे. हो. 21, 22, 23, 24, 25 पर्यंत काय करा, शेतीची कामं करून घ्या. हं. आणि जिथं शेतामध्ये जर पाणी साचलं असेल, हो. तर समजा कापूस असो, हं. सोयाबीन असो, त्याच्यानंतर एखादं समजा बाग असली तर त्याच्यात सुपर फॉस्फेट घ्यायचा हो. पाण्यामध्ये. काय होतं, ते सुपर फॉस्फेट ऐकल्याने ते झाड मरणार नाहीत. आणि कापसावाले शेतकरी जर ओंबळत असेल, समजा झाड हे जास्त पाऊस का झाला की ओंबळते, तर हां. त्यांना मग आता म्हणजे हुमिक हुमिक ते टाकण्यापेक्षा हं. काय करा, त्याच्या बुडाला नुसता पाय द्यायला ना, मग ते मर थांबून जाते ती. हां. आणि आज आहे 17 तारीख, हं. तर आपण सांगितलं होतं ना काल हो. धुळे जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे. हो. तर धुळे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक म्हणजे एक अंदाज सतर्कतेचा द्या. कारण की ना 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत हं. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर पारोळा, ही म्हणजे सगळ्या भागामध्ये ना 22 तारखेपर्यंत मुसळधार, कुठं अतिमुसळधार, कुठं रिमझिम असा पाऊस पडणार आहे. रात्री तर झालाच, पण आणखीन देखील होणार आहे. आणि हो. आता सध्या ना आज हं. 17 तारखेला समजा हं. तुमचं संभाजीनगर पाऊस चालू असेल तिकडे आता. हो, चालेल. संभाजीनगर, इकडे कन्नडचा भाग, वैजापूर, गंगापूर, हं. चाळीसगाव, तसंच हे पाऊस म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे जाणार. म्हणजे आज तिकडे खूप पाऊस पडणार उत्तर महाराष्ट्र. टीव्हीला उद्याच्याला बातमी येईल, उत्तर महाराष्ट्राला वरुणराजांना झोडपिलं. हो. उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा हाहाकार म्हणून अशा बातम्या आता ह्या 2-3 दिवसांनी तिकडल्या येतील बघा. मुंबई हं. तिकडं, म्हणजे कारण की तिकडे येईल. आणि सध्या पुण्याकडला पाऊस कमी येतो, तर पुणे भागातले जे शेतकरी आहेत, हं. पुणे शहर आहे ना, तुम्हाला एक सांगतो, भागातल्या शेतकऱ्याला सांगायचं की आज तुमच्या पुण्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हं. हे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर तुमच्या आपण